सर, मतदान करून आलेले आहात, काय वातावरण दिसतं एकूण आणि मतदानाच्या एकूण टक्केवारी बघून काय वाटतं? सर सर मला असं वाटतं की तुम्ही ठाण्यातले सगळे जाणकार पत्रकार आहेत, त्यामुळे ठाणे शहरामध्ये नेमकी कोणाची हवा चालली आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही सगळीकडे जाऊन बघताय. आणि 23 तारखेला संध्याकाळी आमदार अविनाश जाधव बरोबर आपण पुन्हा एक नवीन बाईट घेऊ. आणि इतकं वातावरण पॉझिटिव्ह झालं आहे सगळं ठाणे शहरामध्ये, तर भाजपाचे लोक बिचारे इतकं रडीचा डाव खेळतायत. आता त्यांना काही मिळत नाही. काल आम्हाला पैसे वाटपाचे 1-2 व्हिडिओ सापडले, ते आम्ही निवडणूक आयोगाकडे दिले. आणि पैसे वाटप खुलेआम जे काही चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ठाण्यामध्ये, कारण त्यांना कळलं की आता याच्याशिवाय पर्याय नाही. तरी ठाणेकर मतदार सुज्ञ आहे. आणि ज्या काही अविनाश जाधवला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, सन्माननीय राजसाहेबांना जे काही मतदान ठाण्यातनं होतंय, शहरातनं विशेषतः, आता त्यांनी नवीनच एक गोष्ट काढली ऑब्जेक्शनची, की मी जो टी शर्ट घातलेला आहे 24 तासात, याच्यावर निवडणूक आयोगाला ते सारखे फोन करत आहेत. आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत, मनसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, आता ते एवढा रडीचा डाव खेळायला सुरुवात केलेत की जिथे तिथे जाऊन निवडणूक आयोगावर प्रेशर आणून त्यांना तो टी शर्ट काढायला लावत आहेत. माझं असं म्हणणं आहे की ठाणेकरांना 16 वर्ष आमदार असून तुम्ही एवढं ऑलरेडी केलेलं आहे. आता तुम्हाला याचीही भीती वाटते. बरं, आम्ही आचारसंहितेचा अभ्यास पूर्णपणे कळून पाहिलेलो आहोत. कुठल्याही पक्षाचं निशाण नसेल, उमेदवाराचं नाव नसेल, रेल्वे इंजिन निशाणी नसेल, सन्माननीय राजसाहेबांचा फोटो नसेल, तर कुठल्याही आचारसंहितेच्या कुठल्याही रॉंग ह्याच्यामध्ये किंवा आचारसंहितेच्या कुठल्या गुन्ह्यामध्ये, कुठल्या रकान्यामध्ये ही गोष्ट येत नाही. आम्ही क्रिएटिव्ह माणसं आहोत, विजनरी माणसं आहोत. त्यामुळे त्या सर्वाचा अभ्यास करून आम्ही सहज 24 तास आणि 24 तासात ही खरं माझ्या पुढच्या फिल्मची लाईन आहे. आणि त्याच्यामुळे ती लाईन लिहिल्यानंतर ते म्हणतात की नाही नाही, पक्षाचं हे बायलाईन आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे काय कॅप्शन आहे का? बरं, 24 तासात हा सगळ्या जनतेला दिलेला संदेश आहे की तुम्हाला आपापल्या कामामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 24 तास काम करा आणि 24 तासात काम करा तर यशस्वी व्हाल. ही मराठीतली एक म्हण आहे. आता याच्याही मागे जर ते लागले असतील, हा दुर्दैवाचा भाग आहे की त्यांच्या पायाखालची जमीन सरकले. आणि 23 तारखेला आम्ही विजयाचा गुलाल नक्की उधळणार हे त्यांनाही माहिती आहे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना मनसेने मारहाण केली. त्यांनी काहीतरी जे काही व्हिडिओज किंवा काहीतरी प्रचार जो आहे तो मनसेचा पाठिंबा शिंदे गटाला असा अपप्रचार केल्यामुळे मारहाण झालेली आहे. मारहाण झाली किंवा नाही झाली हे माझ्यापर्यंत बातमी नाही. पण आता हे इतके नीच पातळीवर उतरलेले आहेत. तुम्ही राजकारणाची भाषा आणि त्यांची दशा सध्या बघितली की आता जेव्हा सन्माननीय राजसाहेबांचं सगळं वलय महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जेव्हा सीट येण्याची शक्यता लोक बोलायला लागलेत किंवा एका मतदानाचा कौल बघता हळूहळू मनसे आता स्ट्रॉंगली पुढे येत आहे. त्यामुळे हे खोटे नाटे प्रचार करत आहेत. आणि असले प्रचार करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक त्यांची जागा काय दाखवायची ती दाखवेलच. ती दाखवली असेल त्यांनी. मला कल्पना नाही मारहाण झाली की